इराणने भारतासह चीन आणि रशियासारख्या काही मित्र देशांना व्यापारी जहाज वाहतुकीसाठी हॉर्मुझ समुद्रधुनीचा वापर करण्यास परवानगी दिली असल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी गुरुवारी सांगितले. यामुळे भारतावर आलेल्या इंधन टंचाईच्या संकटातून दिलासा मिळणार आहे. पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातादरम्यान अरुंद जलमार्ग असलेल्या हॉर्मुझ समुद्रधुनी जगातील सुमारे 20% तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायूची म्हणजेच LNG ची वाहतूक होते. इराणने या मार्गातून प्रवास करण्यावर निर्बंध लादल्याने जागतिक तेल आणि वायूच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. पश्चिम आशिया हा भारताच्या तेल वायू पुरवठ्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. आमचे मित्र असलेल्या भारत, चीन, रशिया, इराक, पाकिस्तान या देशांच्या जहाजांना हॉर्मुझ समुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे आराघची यांनी इराण सरकारच्या चित्रवाहिनीला सांगितले. मात्र आमचे शत्रू असलेले देश व त्यांच्या मित्र देशांच्या जहाजांना हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी नाही, असेही आराघची यांनी स्पष्ट केले. गेल्या काही आठवड्यात भारताने पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यास आणि हॉर्मुझ समुद्रधुनीतून इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न केले आहेत.